अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा आहे. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी बऱ्याचशा ताईंनी दादांनी सगळ्यांनी छान मस्तपैकी सकाळी सेवा केलेली असेल, खूप प्रसन्न वाटत असेल आणि गुरुपद सुद्धा बऱ्याचशा ताईंनी दादांनी घेतलेलं असेल. गुरुपद नक्की घ्या. स्वामींचं जवळपास कुठे केंद्र असेल तिथे तुम्ही जा. दत्त महाराजांचं मठ असेल किंवा गजानन महाराजांचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी जाऊन नक्की दर्शन घ्या. तर बघा, आजच्या दिवशी संध्याकाळी गुरुपौर्णिमेला तुम्हाला चंद्राला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि यासोबतच एक आपल्याला दिवा लावायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आणि याचे काय आपल्याला लाभ होतात ही माहिती तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर नक्कीच तुम्ही हा उपाय कराल. तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची साध्या सोप्या पद्धतीने ही माहिती मी तुम्हाला काल परवाच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नक्की तुम्ही त्या पद्धतीने साजरी केलं नसेल तरी अजून सुद्धा वेळ आहे. तर त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर बघा, आज तुम्हाला गुरुपौर्णिमेला संध्याकाळी बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तो अगदी छान गोलाकार असतो, बरोबर. आणि या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे जे काही डोळ्यांचे वगैरे विकार असतात तर ते सुद्धा दूर होतात. म्हणजे चंद्राची पूजा करण्यामागे काहीतरी धार्मिक आणि शास्त्रीय कारण सुद्धा आहे. तर या दिवशी आपल्याला चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. जेव्हा चंद्र बघा, पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे चंद्र दिसेल किंवा दिसणार सुद्धा नाही, पण शक्यतो बघा रात्री आपण 7:30-8 नंतर आपल्याला चंद्र दिसायला लागतो. तुम्ही चंद्रोदयाचं टायमिंग सुद्धा बघू शकता. आणि त्यानंतर मग तुम्हाला चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि चंद्राला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आपण जसं कोजागिरीला चंद्राला दूध अर्पण करतो त्याचप्रमाणे चंद्राला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे, गंगाजल अर्पण करायचं आहे आणि चंद्राला नमस्कार करायचा आहे. बघा, चंद्राला या दिवशी तुम्ही जर दूध अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख, संकट हे नाहीसे होत असतात. चंद्रदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात. आणि पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो आणि त्यामुळे चंद्रापासून मिळणाऱ्या ज्या लहरी असतात त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. म्हणून या दिवशी तुम्ही जर चंद्राची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख जे आहे तर ते दूर होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे चंद्राची तर पूजा आपल्याला करायचीच आहे सांगितल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला बघा, संध्याकाळी जवळपास 6 वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असते. त्याचप्रमाणे तुळशी जी आहे ती विष्णूंना प्रिय आहे. म्हणून या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ठीक आहे, गाईच्याच तुपाचा लावा, बाकी इतर तेलाचा वगैरे शक्यतो लावू नका. संध्याकाळी आपण शक्यतो तुपाचा दिवा लावत असतो. तर तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीला संध्याकाळी आपल्याला स्पर्श करायचा नसतो. तर त्यामुळे लांबूनच तुळशी मातेला दिवा अगरबत्ती सांगितल्याप्रमाणे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. आणि जे काही मनामध्ये प्रार्थना आहे तर ती आपल्याला करायची आहे. तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो, अंधार आपल्या आयुष्यातला दूर होत असतो. म्हणजेच बघा, भरभरून आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं, आनंद येतं आणि अंधार जो आहे, अडीअडचणी, दुःख जे आहे तर ती दूर होत असतात. आणि तुळशीजवळ दिवा लावलाच गेला पाहिजे. मी याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की सकाळी आपल्याला तुळशीजवळ तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्ही अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी दिवा लावा. असं सुद्धा तुम्ही करू शकतात. कारण मी सुद्धा हेच करते की सकाळी अगरबत्ती लावते आणि संध्याकाळी मी दिवा लावत असते. तुळशीची पूजा ही झालीच पाहिजे. तुळशीचं एक छोटंसं का होईना रोपटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. तुमचं अगदी छोटं घर असेल तरी सुद्धा तुळशीचं एक रोप आपण लावूच शकतो. तुळशी घरामध्ये असल्यामुळे बघा, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी पसरत असतात. तर त्यामुळे तुळशीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पौर्णिमेचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा म्हटली जाते. आजचा दिवस खूप प्रभावी आहे. त्यामुळे आजच्या शुभ दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला सुद्धा तुम्ही दिवा लावा. तर बघा, ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.